अनलिमिटेड आहे. तरी कसं वाटतं? जेवण मस्त आहे. कसं आहे? हां चांगलं. मी तुम्हाला सांगतो किती पैसे आपल्याला पे करायला लागले. आनंदसागरच्या इकडचा मी परिसर दाखवलेला आहे आणि संतांची नाव पण सांगितलेलं आहे. तर पुढे बघा. इथे बघा कसं माकड आलेलं आहे. पाण्याच्या कुंड्याच्या इथे आम्ही दर्शन घेतलं आम्ही. गुरुजींनी श्री गोमाजी महाराजांची माहिती दिलेली आहे. तर पुढे बघा. या आजींनी श्री गजानन महाराजांची स्टोरी सांगितली आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा. आता आम्ही चाललोय प्रसादाचा लाभ घेण्यासाठी. आणि आता इथं बघू शकता लाईन लागलेली आहे इथे मोठी. आणि पप्पा पण लाईन लावायला गेलेले आहे. हां, कुपन भेटतील आपल्याला जेवणसाठी. आपल्याला कुपन काढायला लागतो आणि इथे पैसे पे करायला लागतात. 20-30 रुपये असतील. मी तुम्हाला सांगतो किती पैसे आपल्याला पे करायला लागले जेवणासाठी आणि जेवण पण दाखवतो. गाईज आम्ही चाललो आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी म्हणजे जेवणासाठी. तर गाईज आता इथे तुम्ही बघू शकता ते म्हणजे जेवणासाठी सगळेजण बसलेले आहेत. आणि स्पेस तर तुम्हाला आधी दाखवलेला आधीच्या पार्टमध्ये. तर मित्रांनो आपली जेवणाची थाली आलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ते अशी जी थाली आहे. बटाटा आणि वांग्याची भाजी आहे, मूगची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे आणि लोणचं आहे आणि 3 चपात्या आणि गव्हाचा हलवा आहे. आणि ही थाळी 60 रुपयाला आहे फक्त आणि फक्त 60 रुपयाला. तुम्ही कसं आहे? आपल्याला जर अजून एक्स्ट्रा पाहिजे असेल तर जाऊन आपण घेऊन यायचं परत. अनलिमिटेड आहे. तरी कसं वाटतं? जेवण मस्त आहे. कसं आहे? हां चांगलं. आणि तुम्हाला काय मी सांगतो अनलिमिटेड आहे थाली. तर मित्रांनो आमचं जेवण झाला. जेवण पण टेस्टी होता. आणि आता आम्ही चाललेलो आहे. कुठं चाललेलो आहे मम्मी आपण? आपण आता गजानन महाराजांचे जे ठिकाण आहेत ना ते राहत होते तिथे चाललो. मित्रांनो आम्ही गजानन महाराजच्या जागेवर चाललेलो ठिकाणावरती जिथे गजानन महाराजचे वस्तू आहेत. तर आम्ही चाललो तर आम्हाला लगेच इथे माकड दिसले. इथे बघा कसं माकड आलेलं आहे. आईला अंगावरतीच आहे आलता तो. मोबाईल घेऊन जायचा. माझा आयफोन आहे तिथं लपलेलं आहे. श्री गजानन महाराजचे जे गुरु होते श्री गोमाजी महाराज त्यांच्या आज मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. आता मंदिर किती मोठं आहे तर तुम्हाला आतमधलं सगळं सांगतो कसं आहे काय आहे आणि बघण्याका काय काय इकडचं दाखवतो सगळा. आतमध्ये आम्ही चाललेलो आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो गौमुख कुंडाकडे. राईट साईडला स्त्रियांसाठी केलेलं आहे आणि लेफ्ट साईडला पुरुषांसाठी केलेलं आहे. आणि ते पाण्यामध्ये स्नान पण करतात. आणि या कुंडाची माहिती पुढे गुरुजींनी दिलेली आहे म्हणून या व्हिडिओमध्ये पुढे बनून राहावा. पाण्याच्या कुंड्याच्या इथे आम्ही दर्शन घेतलं आम्ही. आणि पाण्याने पूर्ण चेहरा हात पाय सगळं धुतलं. आता आम्ही श्री गोमाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. श्रीचे दर्शनाचे मार्ग तर इकडेच मार्ग आहे आपला. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो खालती. आणि ते श्री गजानन महाराजचे जे गुरु आहेत श्री गोमाजी महाराज यांनी समाधी घेतलेली आहे. आणि इथे बघा भोयाराचा जुना मार्ग आहे. आणि अशी जी टनल आहे आणि वरती बघा वरती तुम्हाला दिसेल मंदिर आहे वरतूनचा. आणि खालती समाधी दर्शन आहे. आणि इथे बघा श्री गोमाजी महाराजांची समाधी दर्शन.
श्री गजानन महाराजचे गुरु कसे दिसायचे, तर हेच आहेत ते श्री गोमाजी महाराज, गजानन महाराजचे गुरु. आणि तुम्हाला गोमाजी महाराजचे दर्शन घ्यायचे असतील तर तुम्हाला नागझरीला यायला लागेल, जे शेगावचे जवळच आहे. आपल्याला इथे गुरुजी माहिती देतात आहेत या मंदिरच्या बद्दल. तर हे मंदिर कोणची होती? गोमाजी महाराजांची समाधी आहे. आणि जसे गजानन महाराज संत आहेत तसे गोमाजी महाराज संत होते. 400 वर्षाच्या आधीपासून गोमाजी महाराजांचं समाधी मंदिर आहे. निजाम सरकार असताना निजाम सरकारच्या हिंदू अधिकाऱ्यानं समाधी मंदिराच्या देखभालीसाठी 10 एकर जमीन दान केलेली आहे. 1633च्या आधीपासून समाधी मंदिर अस्तित्वात आहे. गोमाजी महाराज ते जे खाली जुनं भुयाराचा मार्ग दाखवलेला आहे, तो जुना भुयाराचा मार्ग आणि महाराजांची मूर्ती बसवलेली आहे ती दगडी रूम. महाराजांनी हाताच्या कोपराने दगड करून ते भुयार तयार केलेलं आहे आणि महाराज त्यात वास्तव्य करत होते, साधना करत होते. आणि संजीवन समाधी घेतलेली आहे, वर संजीवन समाधी आहे. महाराजांची समाधी संजीवन वर घेतलेली आहे, जिवंतपणे समाधी घेतलेली आहे महाराजांनी. इथं पुरातन कुंड आहे, गंगा गोदावरी कुशावर्ताचं जे गंगा गोदावरीचं महत्त्व आहे तेच इथं महाराजांनी प्रगट केलेलं पाणी आहे. आणि कुंडात भक्तांच्या स्नानासाठी ते गंगा गोदावरी महाराजांनी प्रगट केलेली आहे. महाराज तिथं भुयारात राहत होते आणि गाई चारत होते. गाईच्या दुधाचाच महाराजांचा आहार होता. आणि भुयारात राहणं, भुयारात वास्तव्य करणं आणि भुयारातच हे करणं. गजानन महाराज इथं दर्शनासाठी येत होते, गोमाजी महाराजांच्या समाधीसाठी. 5 शिवलिंग आहेत, स्वयंभू शिवलिंग 4 प्रगट आहे आणि गुप्त शिवलिंग आहे ते कुंडाच्या पाण्यात गुप्त आहे. शेगावपासून 6 किलोमीटरवर आहे. सिगरेटचं रेल्वे स्टेशन आहे. तर मित्रांनो, आमचं दर्शन फायनली झालेलं आहे. आणि असं तुम्ही बघू शकता ते मस्त असं बनवलेलं आहे. आणि तर मम्मी आणि दीदी आहे. आपण वरतून आलतो खालती आणि तीच वरतूनची जागा आहे. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या जागेवरती दर्शन घेण्यासाठी. बसलेले सगळेजण रिक्षामध्ये. तर चला दुसऱ्या जागेवरती भेटूया. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या जागेवरती आलेलो आहे. तर याच जागेवरती श्री गजानन महाराज बसून चिरीन ओढायचे. आणि इथे तुम्ही बघू शकता चित्रकलामध्ये दाखवलं आहे गजानन महाराज खालती झाडाच्या बसलेले आहेत आणि भोजन करतात आहेत. आणि तो झाड पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता इथे बघू शकता तुम्ही, यो आहे तो झाड जिथे श्री गजानन महाराज खालती बसायचे. यो झाड 100 ते 50 वर्ष आधीच आहे आणि इथेच गजानन महाराज बसायचे खालती. त्या झाडाच्या इथे जायचा मार्ग बंद केलेला आहे, म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेऊ शकतात या झाडाचे. इथे बघा किती मोठा झाड आहे आणि अजूनही त्या झाडाचे पानं टवटवीत आहेत, हिरवेगार आहेत. गाईज, मी तुम्हाला दाखवतो गजानन महाराज इथे प्रकट झालते. त्यांचं हे मंदिर आहे. तर गजानन महाराज इथेच प्रकट झालेले, तुम्ही इथे बघू शकता ते. हा, इथे प्रकट झालेले. मित्रांनो, आपल्याला आजी इकडची माहिती देते. सांगा. बर. नर्मदा सोनोने. आता स्टोरी सांग. तर हे पा इथं कार्यक्रम झाला होता. त्याच्या पत्रवाळ्या त्याने उष्ट्या पत्रवाळ्या आणल्या ना, ठिकाण केला, टाकून दिला. मग बाबा बसेल होते, भूक लागली, काय त्याने दिलं नाही. बाबानं मागलं नाही की जाऊन मला मागू दे, कार्यक्रम आहे तर. गेला, उठले आणि तटी गेले, बसले पत्रावर भात खात. मग खाता खाता कुत्र आलं एक. ते कुत्र ठोगाशीच उभं राहिलं. त्यानं ओळखलं देवा यायला खाऊ द्यावा. तर त्यानं खाल्लं नाही कुत्र्यानं. कुत्र ठायकच उभं राहिलं. उभं राहिल्याच्यानं मग काय ते खाणं पिणं झालं, पाणी गिणी पेलं त्या नालीचं.
जाऊन बसले या ठिकाणा. हा. इथे बस. हे ठिकाणच आहे इथं प्रशात. हा ठिकाण होतं. मग 14 वर्षाचे होते तेव्हा. हा 14 वर्षाचे होते. मग ते खाल्लं प्याल्लं मग इस्तो चिलम भरा आता. मग इस्तो नाही अंगार पेटी नाही. मग आता जायकडे स्वयंपाकामध्ये त्यातलं इस्तो ना आपल्यासाठी. इथे जेवणाचा प्रोग्राम चालू होते. ते प्रोग्राम होतं काय? हा पूजा होती काहीतरी होतं. हा बारसं होतं. होतं काहीतरी होतं. हा इथं बारसं होतं. त्या बारशाच्या पत्रवाळ्याचा आणल्या होत्या. हा. शिरा पोहे काही असतील तर मग त्या बाबानं खाल्ल्या नुसत्या पत्रवाळ्या. ते उष्टा पत्रावल्या हा खाल्ल्या जेवण करून राहिले त्याच्या. जेवताना मग जेवले गेले पाणी गेली पेले या ठिकाणी येऊन बसले तर चिलम भरली. आता बघा चिलम पिऊ. मग इस्तो नाही. मग बंकटला घरी कार्यक्रम आहे गड्या आणि त्यातला इस्तो तर त्याने इस्तो दिला नाही. दिला नाही तर त्याच्या चिंचण्यात किडेच पाडले. बुई 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 किडी खेळायला लागले. अरे आपण वाढल्या आणि त्याच्यामध्ये किडी आल्या. नाही नाही चिंचोनी चिंचोनी. मग पंगत बसली त्याच्या घरी. त्याच्या घरी त्यांच्या घरी. हा या बंकटला सोनाराच्या घरी. हा पंगत बसली तर त्या पंक्तीत बी वास असा गोंडा वास की ते उठून गेले पत्र. ए बाबा किडे खाता काय किडे काय सर चिंचोण्यामध्ये नको 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 नको. मग वापस गेले. मग सगळे लोक झाले की नाही तुम्ही इस्तो दिला नाही त्याचा चमत्कार झाला. मग सगळं गाव आलो पाहायला गेले. बाबा हात जोडतो कृपा करा जेवण करू द्या लोकायले. मग नेलं उठून तिथं चिलमले इस्त दिला. मग तरी चिलम नाही बिन इस्त्यानं चिलम पेटवली. इथं पेटवून केली. हा स्वतः केलं काय करत तर स्वतःच चिलम पेटवली बिन विस्त्यानं. हा बिन अंगार पेटीनं आणि चिलम पेली. मग तितक्यात ते लोक आले तर बाबा चाला तुमचा चमत्कार झाला. तुम्ही ना आमच्या चिंचण्यात किडे पाडले. नाही बाबा नाही पाडले म्हणजे हा चाला. मग नेला उठून तर ठिकाण पहिलं थड हेच आहे. हा बस पहिलं हेच आहे. हो बंकट त्यांचं घर तिकडे नाही या इकडे बंकटला सोनाराचं घर तिकडे आहे. बंकटला आम्ही लय दूर आहे. हा दूर आहे जरा. हा इथून नेलं मग बोलू मग तरीपासून परगट झाले त्या दिवसापासून. मित्रांनो आपण चाललेलो आहे बंकट सदनकडे आणि यो बघा यो आहे बंकट सदन. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे बंकट सदनच्या घरी आणि योच आहे तो बंकटचं घर. आणि बंकटच्या घरी एक कार्यक्रम होते तेव्हा श्री गजानन महाराजने एका माणसाला पाठवला माचीस आणण्यासाठी. कारण की श्री गजानन महाराजला चिलेम ओढायचे होते त्यांना. तर चला मी तुम्हाला आतून दाखवतो का बंकटचं घर कसं आहे. आणि गजानन महाराज बंकटच्या घरीच असायचे आणि ते इकडेच राहायचे जास्त करून. आणि या गजानन महाराजच्या पादुका आहेत इथे तुम्ही बघू शकता. ते आधीपासून घालायचे पादुका. आणि यो बघा गजानन महाराजचा ओरिजिनल फोटो यो. मित्रांनो इथं बघा झाड लांबून बघा केवढा मोठा आहे आणि अजून तो जगतोय. 100 ते 50 वर्ष झालेले त्याला झाडला तरी सुद्धा बघा कशी लीला आहे गजानन महाराजची. म्हणून बोलतो नक्कीच शेगावला तुम्ही नक्कीच या. इथे तुम्हाला 101 तुम्हाला लीला इथे बघायला भेटेल गजानन महाराजचे. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे आनंद सागर मध्ये. इथे तुम्ही बघू शकता ते असंच आहे आणि आतमधला तुम्हाला मी दाखवतो. तर बनून राहा माझ्या ब्लॉक मध्ये लास्ट पर्यंत. ते बघा ही जागा आहे जायची आतून. तर प्रवेश मार्ग आतमध्ये इथून. तर आपण आता आतमध्ये चाललेलो आहे. पाण्याने धुवायला घेतलं सगळं. तर मित्रांनो आपण आता वरती आलेलो आहे टनल मधून. तर बघा टनल मधून बाहेर निघण्याच्या असंच आहे
मित्रांनो, मी तुम्हाला आतमधला दाखवतो जिथे आपले साधू संत आहेत आणि साधू संतचे इथे असे मस्त की मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो कुठले कुठले साधू संत आहेत. आणि मी बाहेरचा ग्राउंड दाखवतो. तर साधू संतच्या इकडे आधी पहिले बघा, बाहेरच्या ग्राउंडला बघा, असा ओपन असा स्पेस आहे. इथे तुम्ही बसून पण शकता, त्या साईडला बसू शकतात, फोटो वोटो काढू शकतात. तर चला मी तुम्हाला आतमधला दाखवतो साधू संतचे मूर्त्या. आतमध्ये सगळे संतांची नावं आहेत आणि त्यांची माहिती आहे. तर तुम्हाला मी नावं सांगतो. तुम्हाला जर संतांची माहिती बघायची असेल तर व्हिडिओला तुम्ही पॉज करून बघू शकतात. श्री विष्णू तीर्थ हे हरियाणाचे आहेत. श्री आद्य शंकराचार्य हे केरळचे होते. श्री माणिक प्रभू कर्नाटक. श्री मदर मेरी या नाझरेतच्या आहेत. श्री ताजुद्दीन महाराज हे महाराष्ट्राचे होते. श्री संत गोरखनाथ. श्री राघवेंद्र स्वामी हे कर्नाटकचे होते. श्री रमण महर्षी हे तामिळनाडूचे होते. श्री भगवान गौतम बुद्ध हे बिहारचे होते. श्री संत कबीर हे उत्तर प्रदेशचे होते. श्री संत तुलसीदास हे उत्तर प्रदेशचे होते. श्री स्वामी रामतीर्थ हे पंजाबचे होते. श्री संत भीमाबाई या ओडिसाच्या आहेत. श्री संत दादाजी धुनीवाले हे मध्य प्रदेशचे आहेत. संत तिरुवल्लर हे तामिळनाडूचे आहेत. श्री मीराबाई या राजसंतांच्या आहेत. श्री संत जलाराम बाप्पा हे गुजरातचे आहेत. श्री भगवान महावीर हे बिहारचे आहेत. हे गजानन महाराज आहेत. आणि आता मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे, सगळे संत दाखवलेत मी. आणि पाठचाच बघा, लगेच पाठचा बघा कसा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी संतांची नावं सांगितलेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता एरिया पण किती मोठा आहे आणि सगळ्या संतांची इथे नावं दिलेली आहेत. आणि समोर तुम्ही बघा, समोर पण अशा पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी, पण ते बंद आहेत. तर गाईज, मी तुम्हाला सगळं संत दाखवले आणि आता तुम्ही इथं बघू शकता इथे सगळेजण पब्लिक चालते आणि काय काय लोक बसलेले पण आहेत शांततेसाठी. आणि इकडचं शांततेसाठीच इकडची जागा ओळखली जाते. तर बघा कशी जागा आहे. आणि त्या साईडला शंकर भगवानची मूर्ती आहे, इथे बघू शकता ते. मित्रांनो, मी तुम्हाला मंदिर दाखवतो. तर बघा अशी एंट्री आहे आतून. तर इथं बघा अशी फ्रेम आहे आणि या फ्रेम मधून आपल्याला असं एंटर करायचं आतमध्ये. आणि अशी जागा आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला आतून दाखवतो मंदिर कसं आहे आणि काय. बघा मंदिर किती भारी आहे आणि असं युनिकच आहे, वेगळंच आहे. तर बघा मंदिर असं आहे. तर चला आम्ही आतमधून दाखवतो तुम्हाला. शंकर आणि पार्वतीचा मंदिर आहे यो. मला या मंदिरच्या इकडची एक गोष्ट आवडली. इथं बघा या मंदिरच्या समोरच आपल्याला इथे बूट घालण्यासाठी पण आहे. तर इथंच मी शूज माझे घातले.
आणि ते त्या साईडलाच मम्मी आणि दीदी आणि पप्पा बसलेले आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला आनंद सागरची एक गोष्ट सांगतो. तर आनंद सागरला तुम्ही आले तर तुम्ही इथे 10 ते 5 पर्यंत टायमिंग आहे इकडचा, 10 ते 5चा. नंतर 5च्या नंतर सगळं बंद होतो इकडचा, म्हणून तुम्हाला 10च्या आतच यायला लागेल. 10च्या नंतरच तुम्हाला यायला लागेल म्हणून. तर आता बघू शकता ते आता बंद झालेलं आहे. आम्ही फायनली घरी आलेलो आहे. इथे तुम्ही बघू शकता ना, मला फायनली घरी आलो आणि सगळेजण थकलेले आहेत. ते बघू शकता ते सगळं दर्शन घेऊन घेऊन थकलेत सगळे. आणि दीदी तर बाहेरच बघत असतं, थकलेली आहे.